संक्रांती असल्यामुळे ना तिळगुळाची चिक्की करायला घेतलेली चिक्की करायला घेतलेली। त्यासाठी कढईमध्ये गूळ टाकला होता। गूळ चांगला विरघळू दिला आणि गूळ विरघळल्याच्या नंतर तीळ भाजून घेतले होते। तीळ जरा पांढरे असल्यामुळे भाजले तरी कलर पांढराच राहिला त्याचा। आणि तीळ चांगले भाजले आणि त्या गुळामध्ये मिक्स करून घेतले आणि एका प्लेटला तूप लावून चांगले थापून घेतलं आणि थापल्याच्या नंतर वड्या पाडायला घेतल्या। बघू शकता शेवटी वड्या चक्क्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत। खूप सोप्या पद्धतीने केल्यात मी, जास्त काय पण त्यात म्हणजे असं हे टाकलं नाही। एकदम सोप्या पद्धतीने एक 10 ते 15 ते 20 मिनिटांमध्ये तिळगुळाची चिक्की तयार झालेली। चला तर तुम्हाला आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि